हाय हॅलो नमस्ते, मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण टिफिनसाठी खूप झटपट होणारी अशी रेसिपी पाहणार आहोत. आता तुम्हाला भेंडी पाहून समजलंच असेल की आज आपण भेंडीची भाजी करणार आहोत, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने. नेहमीची तीच पद्धतीने भेंडी खाऊन सगळ्यांनाच कंटाळा येतो. अशा पद्धतीने जर भेंडी केली तर मोठ्यांसोबत लहान मुलंसुद्धा खूप जास्त आवडीने खातील. आता ही भेंडी सकाळच्या टिफिनसाठी करायची आहे, तर घाई असते त्यावेळेस काय करायचं, रात्रीची भेंडी धुवून कापून ठेवायची, म्हणजे मग सकाळची घाई होत नाही. आता इथे कढई तापायला ठेवली आहे मी. कढई तापल्यानंतरनं त्यामध्ये तेल घालायचे आवश्यकतेनुसार. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घालूया आपण, आणि मोहरी छान तडतडून द्यायची आधी. बघू शकता तुम्ही मोहरी छान तडतडली आहे. त्यानंतरनं ठेचून घेतलेला लसूण आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी इथे, मधनं कट करून घेतलेल्या आहेत. आता तुमची भेंडी किती क्वांटिटीमध्ये आहे त्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला मिरचीचं प्रमाण कमी जास्त करायचे. त्यानंतरनं कढीपत्ता घालायचा आहे आपल्याला. कढीपत्ता आवर्जून घालत जा भाज्यांमध्ये, त्यामुळे कढीपत्ता खरं तर आरोग्याला खूप चांगला असतो आपल्या, आणि तसा खाल्ला जात नाही. मग निदान भाज्यांमध्ये घातला तर त्याचे जे विटॅमिन असतात ते भाजीमध्ये उतरतात, आणि त्या निमित्ताने तरी आपल्या पोटात कढीपत्ता जातो. त्यामुळे कढीपत्ता, लसूण अशा पदार्थ भाज्यांमध्ये घालत जा. आता हिंग घालून छान मिक्स करून घेतले. त्यानंतर नाही इथे आता हळद घालते मी. हळद घालून घेतली की पुन्हा छान मिक्स करून घेऊया. बहुतेक लोक हळद घालत नाहीत भेंडीच्या भाजीला. जर तुम्ही घालत असाल तर घाला, जर नसेल आवडत तर नाही घातली हळद तरीसुद्धा चालेल. आता इथे मी एक बटाटा छान असा कट करून घेतलेला आहे, पातळ स्लाइसमध्ये, त्रिकोणी असा. तर अशा पद्धतीने बटाटा कट करून घ्यायचा आणि तो 1 ते 1.5 मिनिटं तेलावरती छान परतून द्यायचा. बटाटा पातळ चिरलाय तरी बटाट्याला भेंडीपेक्षा जास्त वेळ लागतो शिजायला, म्हणून 1-1.5 मिनिटं आधी तेलावरती परतवून घेतलेला आहे मी बटाटा. त्यानंतरनं इथे आता भेंडी घालून घेऊया आपण. संपूर्ण भेंडी अशी घालून घ्यायची, आणि रात्रीच चिरून ठेवल्यामुळे ही अजिबात चिकट वगैरे होत नाही. जर आपण लगेच धुवून पुसून चिरली तरी त्याच्यामध्ये ओलावा राहतो, त्यामुळे मग ती चिकट होऊ शकते. तर अशा गोष्टी भाजीची तयारी आदल्या दिवशीच करून ठेवली की सकाळची मग घाईसुद्धा होत नाही, आणि पटपट आवरतंसुद्धा, आणि आपल्याला वेळसुद्धा बऱ्यापैकी मिळतो. तर ही छान भेंडी बघा मिक्स करून घेतलेली आहे मी तेलामध्ये. आता चवीनुसार मीठ घालून घेऊया आपण. मीठ थोडं बेतात घाला, कारण की भेंडी शिजून कमी होते थोडी. आता हे मीठ व्यवस्थित लागलं पाहिजे, त्यासाठी भेंडी छान हलवून घ्यायची आहे, अशी वरखाली करून घ्यायची, म्हणजे मीठ सगळीकडे लागलं जाईल. 1-2 मिनटासाठी फक्त झाकण ठेवूया आपण. आणि आता 2 मिनटं झालेले आहेत. झाकण काढून बघूया. छान वाफ बसली आहे बघा भेंडीला, आणि भेंडी बऱ्यापैकी शिजतसुद्धा आलेली आहे. आता यामध्ये ना थोडीशी तार पकडते बघा भेंडी. कधीही आपण झाकण ठेवून ज्यावेळेस शिजवतो त्यावेळेस भेंडी थोडी तार पकडते. तर त्यासाठी काय करायचं ते सुद्धा मी पुढे सांगते तुम्हाला. बटाटा इथे बऱ्यापैकी शिजला आहे, 90% शिजलेला आहे बटाटा, फक्त 10% बाकी आहे. आणि भेंडीसुद्धा आपली ऑलमोस्ट होत आलेली आहे. तर आत्ता ह्यावेळी आपल्याला यामध्ये 1 चिंच घालायची आहे. चिंच नसेल तर तुम्ही कोकम घातलात तरी चालेल, किंवा मग लिंबू घातलं, एक अर्ध्या लिंबाचा किंवा पाऊण लिंबा, चतकूर लिंबाचा रस घातलात तरीसुद्धा चालेल. त्यामुळे मग भेंडी जी तार पकडते ती तार नाहीशी होते, आणि भेंडी मोकळी फडफडीत अशी होते. आता झाकण न ठेवता मी 1 ते 1.5 मिनटं अशीच हिला आधेमध्ये हलवत होऊन दिलेली आहे. तुम्ही पाहू शकता मस्त आपली भेंडी झालेली आहे. बटाटासुद्धा शिजलेला आहे आणि भेंडीसुद्धा शिजलेली आहे व्यवस्थित. तर अशा पद्धतीने भेंडीची भाजी एकदा तरी नक्कीच करून पहा तुम्ही. लहान मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल. शेवटी आपण यावरती कोथिंबीर घालून घेऊया आणि पुन्हा एकजीव करूया. कोथिंबीर घालताना गॅस बंद करायचा, म्हणजे त्याचा हिरवापणा टिकून राहतो. व्हिडिओ संपूर्ण पाहिलाच आहे आणि आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा. कुठून पाहताय ते कमेंट करून सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.